नमस्कार. झूम युअर नॉलेज ऑनलाईन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये विटॅमिन B12 शरीरासाठी का गरजेचे आहे या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. विटॅमिन B12 हे एक आवश्यक पोषक तत्व आहे जे लाल रक्तपेशींचे उत्पादन, डीएनएचे संश्लेषण आणि मज्जातंतूंच्या आरोग्यासह विविध शारीरिक कार्यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. शरीर स्वतःचे विटॅमिन B12 तयार करू शकत नाही, त्यामुळे ते आपल्याला आहार आणि पूरक आहाराद्वारे मिळणे आवश्यक आहे. विटॅमिन B12 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे, म्हणजे ते पाण्यात विरघळते आणि थेट तुमच्या रक्तप्रवाहात शोषले जाते. विटॅमिन B12 लाल रक्तपेशी तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे ऑक्सिजनचे वाहतूक आपल्या शरीरामध्ये होत असते. ऊर्जा पातळी वाढविण्यासाठी आणि थकवा दूर करण्यासाठी विटॅमिन B12 महत्वाचे मानले जाते. विटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे शरीरामध्ये सतत थकवा, अशक्तपणा जाणवायला लागतो. त्याचप्रमाणे हात आणि पायांमध्ये मुंग्या आल्यासारखे वाटतात आणि हातपाय सुन्न देखील होतात. स्मरणशक्तीच्या समस्या देखील उद्भवू शकतात. काही व्यक्तींना उदासीनता किंवा चिडचिड यासह मूड बदलांचा अनुभव देखील येतो. B12च्या कमतरतेमुळे होणाऱ्या अशक्तपणामुळे श्वास लागणे, हृदयाची धडधड होणे, चक्कर येणे अशा समस्या देखील उद्भवू शकतात. तसेच विटॅमिन B12 ची पातळी जर अति कमी झाली तर गंभीर प्रकरणांमध्ये संज्ञात्मक अडचणी जसे की गोंधळ किंवा स्मृतिभ्रंश सारखी लक्षणे देखील विकसित होऊ शकतात. म्हणून सर्व चिन्हे कमी करण्यासाठी जर आपण शाकाहारी असाल तर फोर्टिफाईड तृणधान्य आणि वनस्पती आधारित दुधाचे पदार्थ आहारामध्ये घेऊन, जसे की बदाम, सोया दूध शाकाहारी लोकांसाठी चांगले स्रोत मानले जाते. त्याचप्रमाणे मध्यम स्वरूपाचे स्रोत म्हटलं तर अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध, चीज आणि दही हे मध्यम पातळीचे B12 आपल्याला देऊ शकतात. आणि सर्वात चांगला स्रोत विटॅमिन B12 चा हा मांसाहारी पदार्थांमधून मिळत असतो, जसे की ऑर्गन मीट, विशेषतः कोकरू, गोमांस आणि कोंबडीचे यकृत आणि मूत्रपिंड, ज्यामध्ये B12 खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यामध्ये विटॅमिन B12 ची डेफिशियन्सी जास्त प्रमाणात बघायला मिळते, कम्पेरेटिव्हली जे मांसाहारी पदार्थ खातात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. व्हिडिओ थोडा देखील इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.